हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द रेस्टोरेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहू डाळिंबाचे दाणे खूप सोप्या पद्धतीने कसे काढायचे. डाळिंबाचा ज्यूस पण तयार करू आणि अनारदाना तयार करून अनारदाना चूर्ण पण आज आपण तयार करणार आहोत. यासाठी इथे मी 1 किलो डाळिंब स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे डाळिंबाचा देठाकडचा भाग असा काढून घ्यायचा चाकूने कट करून आणि यावर तुम्हाला असे व्हाईट मार्क दिसतील. ज्या ठिकाणी व्हाईट मार्क आहेत त्याप्रमाणे चाकूने आपल्याला असं कट करून घ्यायचं. खूप आतपर्यंत कट करायचं नाही आणि पूर्ण खालपर्यंत पण कट करायचं नाही आहे. खालचा थोडासा भाग राहू द्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल याप्रमाणे तुम्ही असं कट करून घ्या. असं कट करून घेतल्यानंतर आता फुलांप्रमाणे आपण याच्या अशा पाकळ्या वेगळ्या करून घेऊ आणि यामध्ये मध्यभागी व्हाईट भाग असतो हा काढून घ्यायचा आहे आणि जेवढा व्हाईट भाग दिसत असेल तेवढा पण काढून घेतला तरी चालतो. आता डाळिंब हातावर याप्रमाणे असं उलटं करून ठेवायचं आणि चमच्याने किंवा चाकूने याप्रमाणे यावर असं ठोकायचं. फक्त याप्रमाणे असं ठोकल्यामुळे काय होतं, याचे दाणे जे आहेत ते खूप लवकर यातून वेगळे होतात आणि खूप कमी वेळात असे दाणे आपण काढून घेऊ शकतो. जास्त वेळ पण लागत नाही हे दाणे काढून घेण्यासाठी. आपल्याला डाळिंबाचे दाणे काढण्यासाठी खूप कंटाळा येतो म्हणून आपण डाळिंब खायचा पण कंटाळा करतो. तर याप्रमाणे डाळिंबाचे दाणे काढले तर खूप लवकर यातले दाणे वेगळे होतात. इथे पहा तुम्ही, यामध्ये थोडेसे 1-2 दाणे राहिले असतील ते आपल्याला हाताने काढून घ्यावे लागतील, नाहीतर यातले दाणे पूर्ण वेगळे होतात. इथे तुम्ही पाहू शकता. आणि हे कट असं करायचं, पूर्ण कट झालं नाही पाहिजे. फुलांप्रमाणे याप्रमाणे असं कट करून घ्यायचं. आता तुम्हाला दुसरं डाळिंब पण दाखवते. यात तुम्हाला व्हाईट मार्क स्पष्ट दिसत असतील. ज्या ठिकाणी व्हाईट मार्क आहे त्याच ठिकाणी आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. असं कट करून घेतलं म्हणजे असे पाकळ्या सगळ्या वेगळ्या करून घेऊ. मधला भाग थोडासा काढून घ्यायचा. खूप सोपी पद्धत आहे ही डाळिंबाचे दाणे काढण्याची. याप्रमाणे आपल्याला सगळ्या डाळिंबाचे दाणे असे काढून घ्यायचे आहेत. सगळे दाणे असे काढून घेतलेले आहेत मी. आता याचा ज्यूस तयार करू आपण. इथे मी ज्युसरची अशी मशीन घेतलेली आहे. यामध्ये हे डाळिंबाचे दाणे थोडे थोडे टाकून याचा ज्यूस तयार करून घेत आहे. तुमच्याकडे इलेक्ट्रिक ज्युसर असेल तर त्याने पण तुम्ही तयार करून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे असं ज्युसर नसेल तर कपड्यात थोडे थोडे डाळिंबाचे दाणे टाकून आणि मग हाताने दाबून याचा ज्यूस तुम्ही काढून घेऊ शकता. मी असा ज्यूस काढून घेते. तोपर्यंत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. हे पहा, याचा चोथा असा वेगळा होतो आणि ज्यूस वेगळा होतो. हा ज्यूस आता 2 ग्लासेसमध्ये काढून घेतलेला आहे. फ्रेश ज्यूस तयार आहे. याच डाळिंबाच्या दाण्यातले एका डाळिंबाचे दाणे मी काढून ठेवलेले आहेत साईडला. आता आपण अनारदाना तयार करू. हे दाणे धुवून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये हे डाळिंबाचे दाणे पसरवून ठेवायचे आणि ही प्लेट आपल्याला 6 ते 7 दिवस उन्हात ठेवून हे दाणे वाळवून घ्यायचे आहेत. जर का डाळिंबामध्ये खराब दाणे असतील तर ते सगळे वेगळे करून घ्यायचे ज्यूस काढण्याच्या आधी आणि अनारदाना तयार करण्याच्या आधी. आता या प्लेटमध्ये तुम्हाला हे दाणे वाळलेले दिसत आहेत. हे 2 दिवसानंतर असे वाळलेले आहेत. यातले दाणे असे काढून घ्यायचे आणि एका छोट्या प्लेटमध्ये हे दाणे मी ट्रान्सफर करत आहे. तुम्हाला जर का जास्त दाणे वाळवायचे असतील तर तुम्ही जास्त डाळिंब घेऊ शकता. ही प्लेट आपल्याला उन्हात ठेवायची आहे आणि परत हे दाणे कडक होईपर्यंत आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. उन्हातून रोज आपल्याला ही प्लेट घरात आणून झाकून ठेवायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत उन्हात ठेवायची आहे. या छोट्या प्लेटमध्ये हे डाळिंबाचे दाणे मी असे पसरवून ठेवत आहे. आता ही प्लेट उन्हात ठेवून आपण हे दाणे वाळवून घेऊ. हे पहा, 6 ते 7 दिवसानंतर याप्रमाणे असे हे डाळिंबाचे दाणे वाळलेले आहेत. उन्हावर डिपेंड आहे. कडक ऊन असेल तर थोडे लवकर पण वाळू शकतात. ऊन कमी असेल तर 1-2 दिवस जास्ती पण लागू शकतात. असे कडक दाणे वाळल्यानंतर हा अनारदाना तयार झालेला आहे. हा तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर पण करून ठेवू शकता. आणि याचा चूर्ण तयार करण्यासाठी हा अनारदाना एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा. यामध्ये 1 चमचा बडीशेप घालायची. भाजलेली बडीशेप घातली तरी चालते, न भाजता घातली तरीही चालते. अर्धा चमचा भाजल्या जिऱ्याची पावडर यामध्ये घातलेली आहे. पाव चमचा काळं मीठ घालायचं. अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि यामध्ये 1 चमचा खडी साखर घातलेली आहे. खडी साखर नसेल तर रोजची साखर घातली तरीही चालते.
आणि यामध्ये आपण रोज जे मीठ वापरतो ते घालायचं आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्यायचं. खूप जास्त बारीक नाही केलं तरी चालतं. खूप टेस्टी हे अनारदाना चूर्ण तयार झालेलं आहे. हे चूर्ण तुम्ही 2-3 महिने एअरटाईट कंटेनरमध्ये जास्तीचं तयार करून स्टोअर पण करून ठेवू शकता. आणि हे अनारदाना चूर्ण कोणत्याही चाटमध्ये दहीवडा वगैरे केला तर त्यात टाकण्यासाठी खूप मस्त आहे. खूप टेस्टी लागतात यामुळे दहीवडे पण. याप्रमाणे आपलं हे खूप टेस्टी अनारदाना चूर्ण तयार झालेलं आहे. अनारदाना आणि अनारदाना चूर्ण विकत पण मिळतं, पण आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने अनारदाना पण तयार करून ठेवू शकतो आणि अनारदाना चूर्ण पण तयार करून ठेवू शकतो. हे चूर्ण नुसतंच खायला पण खूप टेस्टी लागतं. खूप सोप्या पद्धतीने आपण डाळिंबाचे दाणे कसे काढायचे ते पण पाहिलेले आहेत आणि चूर्ण पण तयार केलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.